इव्हनिंग. कसे आहात सर्व? छान सर, तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. चला मग आज आपण सुरुवात करूया पाठाला. त्यापूर्वी मला काही प्रश्न आहेत की आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय शिकलो होतो, कोण सांगाल बरं? ज्याला सांगायचं तो हँड रेज करेल. आणि सर्वात पहिलं कोणता पाठ चालू आहे, त्या पाठाचं नाव काय? कार्य आणि ऊर्जा. व्हेरी गुड बेटा. हर्षदा, थँक्यू. कार्य आणि ऊर्जा. ओके श्रेया. कार्य म्हणजे काय? बल्ब विस्थापन. कार्याचे 3 प्रकार. कार्याचे सूत्र. हॅलो. थिटाचे सूत्र. ओके. जस्ट मिनिट. श्रेया, आय थिंक माझा आवाज येतोय सर्वांना? येस सर. हा श्रेया, तू हँड रेज केलाय. तुझा काही प्रश्न आहे का? नो सर. कोणीतरी स्क्रीन प्रेझेंट केलेली आहे. अर्चना भास्कर म्हणून कोण आहे? स्क्रीन प्रेझेंट केलेली. हॅलो. प्रेरणा मॅम. जस्ट मिनिट. ओके. माझा आवाज येतोय ना सर्वांना? मी स्क्रीन शेअर करतोय. हॅलो. येतोय. ओके. हा. श्रेया, तू काय सांगत होतीस का मला की आपण काय शिकलोय? मध्ये माझं नेटवर्क कनेक्शन डाऊन असल्यामुळे मला ऐकू नाही आलं. येस सर. कार्य आणि हा. ऊर्जा, बल्ब हम्म. विस्थापन हम्म. आणि कार्याचे सूत्र. ओके. कार्याचे 3 प्रकार. ओके, ठीक आहे, चालेल. म्हणजे आपण मागच्या टॉपिक मध्ये काय शिकलो ते सगळ्यांना एकंदरीत माहिती आहे. आपण शिकलो होतो पाठामध्ये सुरुवातीचं आपल्या टॉपिकचं नाव आहे कार्य आणि ऊर्जा, बरोबर? मग कार्य करण्याचं सूत्र पाहण्या अगोदर कोणत्या गोष्टीला आपण कार्य झालं असं म्हणतो? जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त करतो आणि त्या प्रयुक्त केलेल्या बलामुळे त्या वस्तूचं जेव्हा विस्थापन होतं त्याला आपण बोलतो की कार्य घडलं. ठीक आहे. आणि जर विस्थापन झालंच नाही तर कार्य काय होईल? शून्य होईल. अशा प्रकारे आपण कार्याचे 3 प्रकार पाहिले होते: धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य. शून्य कार्य. आणि कार्याचे 2 सूत्र पाहिले होते. जेव्हा एखादं बल एका कोणामध्ये लागतं, म्हणजे 30 अंश, 60 अंश, 45 अंश अशा कोणामध्ये लागतं, तेव्हा कार्याचे प्रकार बदलतात. धन, ऋण आणि शून्य कार्यामध्ये त्याचं रूपांतरण होतं. आणि त्याच्यावर आधारित 2 न्यूमेरिकल्स पाहिले होते. आणि आता मी तुमच्या सोबत एक स्क्रीन शेअर करतोय, तुम्हाला दिसेलच लगेच. तर त्याबद्दल आपण शिकणार आहोत. ठीक आहे. म्हणजे कार्य आणि ऊर्जा
तर आज आपण ऊर्जा म्हणजे काय हे पाहणार आहोत. ठीक आहे. हा, हॅलो, कोणाचं काय? सगळ्यांना स्क्रीन दिसते ना माझी? यस सर. यस सर. ओके ओके. हा, तर बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की ऊर्जा म्हणजे काय आणि ऊर्जेची व्याख्या काय आहे. ठीक आहे, दिसते ना सर्वांना? यस सर. ऊर्जेची व्याख्या इंग्लिश मध्ये आपण एनर्जी असं म्हणतो. ठीक आहे, मग याची व्याख्या काय? तर याची व्याख्या असते की पदार्थ किंवा वस्तूमध्ये पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता, त्यालाच आपण काय म्हणतो, त्या पदार्थाची ऊर्जा असे म्हणतो. एखाद्या पदार्थात असलेली त्याची कार्य करण्याची क्षमता, याला काय म्हणतो आपण, ऊर्जा असे म्हणतो. ठीक आहे, मग ऊर्जेचे पण देखील प्रकार आहे आणि ऊर्जा आणि कार्य यांचा एक नातेसंबंध आहे. जसं की आपल्या आई वडिलांशी एक नाते संबंध आहे. म्हणजे ते सांगतात आपण कोण आहोत त्यांचे, तर चिरंजीव म्हणजे मुलं, बरोबर. तसं ऊर्जा आणि कार्य याच्यामध्ये पण देखील एक कार्यसंबंध आहे. तो म्हणजे काय, तर ऊर्जा जो आहे, ऊर्जेचं जे एकक आहे, ते ऊर्जेचं एकक काय आहे माहितीये का तुम्हाला? तर ऊर्जेचं एकक देखील जूलच आहे. जसं मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं कार्याचं एकक कोणतं होतं, तर बाबा जूल होतं. तसंच कार्य आणि ऊर्जेची एकके देखील अगदी सारखीच असतात. ते एकक जे आहे त्याला काय बोलतो आपण, ऊर्जेचं एकक देखील जूल आहे आणि कार्याचं एकक सुद्धा जूल आहे. मग एकक जे आहे एसआय पद्धतीमध्ये ते मोजलं जातं, ते जूल म्हणून मोजलं जातं. आणि सीजीएस पद्धतीमध्ये जे एकक मोजलं जातं ते अर्ग म्हणून मोजलं जातं. ठीक आहे, जस्ट मिनिट. पुढे जायचं? यस इथपर्यंत सर. समजलंय का? मग येस कार्याचं सर. एकक देखील जूल असतं आणि ऊर्जेचं एकक देखील जूल असतं. ठीक आहे, मग याच्या पुढे जाऊया. तुम्हाला चित्रामध्ये स्क्रीनवर तुम्हाला 2 चित्र दिसत आहेत का? यस सर. पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय, कोण सांगेल बरं? पहिल्या चित्रामध्ये झाड म्हणजे एक रोपटं दिसतंय. वनस्पती प्रकार. हा, वनस्पती काय करते, प्रकाश संश्लेषण करते, बरोबर. पण ते प्रकाश संश्लेषण कोणाद्वारे करतं, सूर्यामुळे, बरोबर ना. मग कुंडीतील रोप जर आपण अंधारात ठेवलं तर ते काय होतं, काही दिवसांनी कोमेजून जातं. मग तिथे काय गरज नसते, त्याला काय मिळत नाही, सूर्यप्रकाशाची ऊर्जा त्याला मिळत नाही, त्यामुळे ते काय होतं, कोमेजून जातं. आणि दुसरी गोष्ट पण बघा की जर तुम्ही टीव्ही किंवा म्युझिक सिस्टम जे घरामध्ये आपल्या असते, त्याचा जर आवाज खूप मोठा केला तर घरातली भांडी अशी हदरतात, म्हणजे हलतात. का? तर त्याच्यामुळे तिथे पण एक ऊर्जा असते. कोणती ऊर्जा? तर ती असते ध्वनी ऊर्जा. त्याला आपण साऊंड एनर्जी असं बोलतो. म्हणजे हे देखील तुम्हाला माहितीये की ऊर्जेचे प्रकार आणि ऊर्जेची एकके देखील सुद्धा सारखीच असतात. आता तुम्हाला पुढची स्क्रीन दिसते का माझी? तर ऊर्जेची यस विविध सर. ठीक आहे, पुढच्या स्क्रीन मध्ये काय दिसतंय बघा की ऊर्जेची विविध रूपे, म्हणजे तुम्ही सुरुवात कुठून करणार, निसर्गात वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला ऊर्जा आढळते. मग ती प्रकारामध्ये विभागली गेलेली आहे. जशी येलो कलरचा पॉइंट दिसतोय तुम्हाला इथे बघा स्क्रीनवर, तिथे काय लिहिलेलं आहे येलो कलरच्या चित्रामध्ये, यांत्रिक ऊर्जा. मग यांत्रिक ऊर्जेचं आपण पहिला पॉइंट बघू. आपण जे शिकणार आहोत ते यांत्रिक ऊर्जा, म्हणजे ऊर्जेची पहिली व्याख्या शिकली. काय होती ऊर्जेची व्याख्या? की पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. जसं आपण जर एक व्यक्ती आहोत, एक द्रव्यापासून बनलेला आहोत, तर त्या द्रव्यामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे
त्या क्षमतेलाच काय बोललं जातं, ऊर्जा बोललं जातं. मग ऊर्जेचे प्रकार जे सुरू होतात ते सर्वात पहिला आपण पाहूया यांत्रिक ऊर्जा. 2 नंबरला आहे सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून जी मिळते. 3 नंबरला आहे विद्युत ऊर्जा आणि विद्युत ऊर्जेचं रूपांतरण कशामध्ये होतं, उष्णता ऊर्जेमध्ये होतं. उष्णता ऊर्जेनंतर आपण पाहणार प्रकाश ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जेनंतर आपण पाहणार आहोत ध्वनी ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जेनंतर आपण पाहणार आहोत विद्युत चुंबकीय ऊर्जा, त्याच्यानंतर रासायनिक ऊर्जा आणि सर्वात शेवटी अणुऊर्जा. म्हणजे हे सगळं काय आहेत, यांत्रिक ऊर्जेपासून तयार झालेली ऊर्जेची विविध रूपे आहेत. मग सौर ऊर्जा म्हणा, विद्युत ऊर्जा म्हणा, उष्णता ऊर्जा म्हणा, ही सगळी ऊर्जेची रूपे आहेत. जसं आपल्या शरीराला ऊर्जा कशापासून मिळते, आपण जे अन्न खातो त्याच्यापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेद्वारे आपण वेगवेगळी कार्य करू शकतो. आपण धावू शकतो, आपण चालू शकतो, बोलू शकतो, लिहू शकतो. आता तुम्ही मला पाहू शकतात. हे सगळं कशामुळे होतंय, तर आपण जी काही आपल्या शरीरात कार्य करण्याची क्षमता आहे त्या क्षमतेलाच काय बोललं जातं, ऊर्जा असं म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये एनर्जी म्हणतो आपण. म्हणून मी तुम्हाला या स्क्रीनवर मराठी शब्दांसोबत इंग्लिश शब्द पण दिलेले आहेत आणि तुमच्या पुस्तकात देखील मराठी शब्दांसोबत इंग्रजी शब्द म्हणजे मराठी शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये पण सांगितलेला आहे, जेणेकरून तुम्ही उद्या 11वी-12वी म्हणजे 11th आणि 12th मध्ये जेव्हा पोचाल तेव्हा त्या शब्दांची ओळख तुम्हाला असावी म्हणून ती गोष्ट दिलेली आहे. ठीक आहे, पुढे जायचं आपण. म्हणजे ऊर्जेची विविध रूपे कोणती, तर बाबा यांत्रिक ऊर्जा, सौर ऊर्जा, विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा, ही सगळी प्रकारामध्ये ऊर्जा विभागली गेलेली आहे. मग दुसरा आपण पॉइंट पाहूया की यांत्रिक ऊर्जा प्रामुख्याने कोणत्या प्रकारात विभागलेली आहे. तर यांत्रिक ऊर्जा प्रामुख्याने 2 प्रकारात विभागलेली आहे. त्यातलं जे पहिली ऊर्जेचा प्रकार आहे त्याला बोलतो आपण गतिज ऊर्जा आणि दुसरा जो प्रकार आहे ऊर्जेचा त्याला बोलतो आपण स्थितीज ऊर्जा. ठीक आहे, तर या यांत्रिक ऊर्जेचे मुख्य किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. कोणाचा तरी माईक ऑन आहे. ओके, आता ठीक. ऊर्जेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. माझा आवाज येतोय सर्वांना ऐकू? Yes, sir. ओके. तर पुढे जाऊया आपण. यांत्रिक ऊर्जेचे प्रामुख्याचे 2 प्रकार पडतात. पहिला जो आहे त्याला आपण गतिज ऊर्जा आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. दुसरा जो प्रकार आहे त्याला बोलतो आपण स्थितीज ऊर्जा, इंग्लिशमध्ये त्याला बोलतो आपण पोटेन्शियल एनर्जी. मग या प्रकरणात आपण जास्तीत करून म्हणजे आता 9वी मध्ये आहोत आपण, तर यांत्रिक ऊर्जेचा अभ्यास करणार आहोत आणि नंतर जी विद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा याचा सगळा अभ्यास आपण पुढे टप्प्यात म्हणजे 10वीला पुढच्या वर्षी करणार आहोत. तर ठीक आहे, या प्रकरणात आपण यांत्रिक ऊर्जेचे मुख्य 2 प्रकार पाहणार आहोत. त्या 2 प्रकारांची नावं आहेत गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. जसं आपण मागच्या भागामध्ये कार्याबद्दल शिकलो, बरोबर. मग कार्य कोणत्या प्रकारचं असतं, धन, ऋण आणि शून्य. तसंच या प्रकरणामध्ये आपण ऊर्जा म्हणजे काय ते पाहिलं आणि ऊर्जेचे प्रकार भरपूर आहेत. त्यातील आपण यांत्रिक ऊर्जेचा अभ्यास करणार आहोत आणि यांत्रिक ऊर्जेचे देखील मुख्य 2 प्रकार आहेत. ते आहेत गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. त्याला इंग्लिशमध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. मग नक्की गतिज ऊर्जा म्हणजे काय, तर तुम्हाला स्क्रीनवर माहिती दिसते, बरोबर. गतिज ऊर्जा कशाला म्हणायचं बुवा, तर गतिज ऊर्जा म्हणजे पदार्थाच्या किंवा वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण गतिज ऊर्जा असे म्हणतो. म्हणजे काय, जर एखादा चेंडू ही एक वस्तू आहे ना, त्याला जर आपण फेकलं, मग तो जो त्याची जी गतिमान अवस्था म्हणजे तो जो बोलतो ना आपण विराम अवस्थेमधनं गतिमान अवस्थेमध्ये वाहत जातो,
म्हणजे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे, म्हणजे मी एका पदार्थावर ऊर्जा लावली, म्हणजे चेंडू हा एक पदार्थ आहे किंवा एखादी वस्तू आहे, ह्या चेंडू ही वस्तू आहे, त्याच्यावर मी काय लावली, ऊर्जा. तो विराम अवस्थेमधनं आता गतिमान अवस्थेमध्ये सतत पुढे चाललेला आहे. मग अशा घटनेला म्हणजे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण काय म्हणतो, गतिज ऊर्जा असे म्हणतो. म्हणजे एखादी वस्तू आहे, ती विराम अवस्थेमध्ये होती, तुम्ही त्याच्यावर बल प्रयुक्त केलं आणि त्या वस्तूला एक गतिमान अवस्था प्राप्त झाली. तुम्ही जे बल प्रयुक्त केल्यामुळे ती वस्तू गतिमान होत असेल, तर त्या वस्तूला, त्या पदार्थाची काय म्हणतात, त्या वस्तूची गतिमान अवस्था म्हणजेच गतिज ऊर्जा असं म्हणतात. उदाहरणार्थ, वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास स्टंप पडतात. आता पदार्थ काय होता, इथं वेगवान चेंडू म्हणजे गतिमान अवस्थेमध्ये होता. जेव्हा तो स्टंपवर आदळला, त्यामुळे स्टंप जो विराम अवस्थेमध्ये होता तो काय झाला, गतिमान अवस्थेमध्ये गोल गोल फिरत जाऊन खाली पडला. दुसरा, जे कॅरम खेळतो ना आपण, मग कॅरम मध्ये काय करतो आपण, स्ट्रायकरला बल प्रयुक्त करतो. स्ट्रायकरवर जेव्हा बल प्रयुक्त करतो आणि तो जो स्ट्रायकर आहे एखाद्या सोंगटीला लागला, तर ती सोंगटी काय होते, पुढे जाते ना. मग पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे दुसऱ्या पदार्थाला जी गती प्राप्त होते, त्या ऊर्जेला आपण काय बोलतो, गतिज ऊर्जा असं म्हणतो. आणि तिसरं जे उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही लहानपणी गोट्या खेळला असाल, गोट्या खेळताना एक गोटी दुसऱ्या गोटीवर मारली, तर ती दुसरी गोटी काय होते, पहिली गोटी जेव्हा दुसऱ्या गोटीवर जाऊन आदळते, तेव्हा दुसरी गोटी गतिमान अवस्थेमध्ये रूपांतरित होते. म्हणजे गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तू काय होते, गतिमान होते. यालाच काय बोलतो आपण, गतिज ऊर्जा. समजलंय का इथपर्यंत? गतिमान अवस्थेलाच आपण काय बोललं जातं, गतिज ऊर्जा असे म्हणतो. ऊर्जा. म्हणजे गतिज ऊर्जा म्हणजे काय, जर एखादी स्थिर वस्तू असेल, त्याच्यावर दुसरी वस्तू धावत येऊन जर आदळली आणि ती वस्तू थांबली आणि दुसरी वस्तू आता पुढे सरकली, तर त्या सरकण्याच्या कंडिशनला म्हणजे त्या गतिमान अवस्थेला आपण काय म्हणतो, त्या पदार्थाची गतिज ऊर्जा असे म्हणतो. इथपर्यंत समजले सर्वांना? येस सर. Yes, बरं, sir. ठीक आहे. सगळ्यांना इथपर्यंत कळलेलं आहे, तर मला प्रश्न विचारायचा आहे. ज्याला कोणाला उत्तर द्यायचंय, आपला नियम माहितीये ना, हँड रेज करून मग उत्तर सांगायचं, डायरेक्ट उत्तर कोणीही सांगणार नाही. ठीक आहे. आता जो आपण प्रकार पाहिला ऊर्जेचा, ठीक आहे, तर ऊर्जा किती भागामध्ये विभागली जाते आणि आपण कोणत्या ऊर्जेचा अभ्यास करतोय? येस हर्षदा? गतीचे दोन प्रकार राहतात, गतिज ऊर्जा आणि विस्थापन ऊर्जा, आणि आपण आता गतीची ऊर्जा बघू. ओके, व्हेरी गुड. येस श्रेया? ऊर्जेचे 6 प्रकार आहेत. 7. अर्चना, माईक का ऑन केलाय आपण? ठीक आहे, काही डाऊट्स असेल, ठीक आहे. मला प्रश्न म्हणजे गतिज ऊर्जा म्हणजे आता जो आपण टॉपिक पाहतोय, कार्य आणि ऊर्जा, त्यातला ऊर्जा हा भाग आपण आता पाहतोय. तर ऊर्जा कशाला म्हणायचं, पदार्थामध्ये कार्य करण्याची जी क्षमता असते किंवा वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये कार्य करण्याची जी क्षमता असते, त्याला आपण ऊर्जा असं म्हणतो. ऊर्जेचे 6 प्रकार आहेत. पहिला आहे यांत्रिक ऊर्जा, मग विद्युत ऊर्जा, मग तुमचा असेल प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा. या सगळ्या ऊर्जांचे प्रकार आहेत. मग या ऊर्जेमधल्या आपण एका प्रकाराचा अभ्यास करतोय, तो आहे यांत्रिक ऊर्जा. मग यांत्रिक ऊर्जा प्रामुख्याने 2 भागात विभागलेली आहे. एक आहे गतिज ऊर्जा आणि दुसरी आहे स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा कशाला म्हणायचं बाबा, तर एखादा पदार्थ त्याच्या म्हणजे एखादा पदार्थ जेव्हा दुसऱ्या पदार्थावर आदळतो किंवा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर आदळते आणि ती वस्तू एका गतिमान अवस्थेमध्ये रूपांतरित होते, त्या गतिमान अवस्थेत रूपांतरण होण्याच्या क्रियेला आपण त्या पदार्थाची काय म्हणतो, गतिज ऊर्जा असे म्हणतो. उदाहरणार्थ, आपल्याला सगळ्यांना सोपं पटेल असं उदाहरण सांगतो. तुम्ही सगळ्यांनी धरण पाहिलं आहे का?
तर धरणामध्ये काय होतं की आपण काय करतो, नदीमधलं सगळं पाणी एका ठिकाणी साचवलं जातं. ते साठवलेलं पाणी जेव्हा आपण धरणाचे दरवाजे उघडतो तर ते पाणी आहे तसंच थांबतं का? नाही. ते काय होतं, वाहायला सुरुवात होतं. ते व्हायला लागतं ना, बरोबर. ते वाहणं म्हणजे काय होणं की ते पाणी वाहतंय, याचा अर्थ काय, ते गतिमान अवस्थेमध्ये रूपांतरित झालेलं आहे. मग जेव्हा पाणी साचलेलं असतं तेव्हा त्याला बोलतो आपण त्या पदार्थाची स्थितीज ऊर्जा. आणि तोच जर पाण्याचा दरवाजा म्हणजे जर धरणाचे असलेले दरवाजे आपण जर उघडले तर ते पाणी जोराने वाहायला लागतं. वाहणं म्हणजे काय, ते गतीमध्ये रूपांतरित होतं, म्हणून त्याला काय बोललं जातं, गतिज ऊर्जा. मग आता तुम्हाला तर दोन गोष्टी कळाल्यात की ऊर्जेचे प्रामुख्याने भरपूर प्रकार पडतात. त्यातला आपण पहिला प्रकार पाहतोय यांत्रिक ऊर्जा. आणि यांत्रिक ऊर्जेचे देखील दोन प्रकार आहेत, एक आहे गतिज ऊर्जा आणि दुसरा आहे स्थितीज ऊर्जा. तर गतिज ऊर्जेबद्दल सर्वात पहिली जी गोष्ट आपल्याला कळली आहे की एखादी गतिमान वस्तू स्थिर असलेल्या वस्तूवर आदळल्यावर स्थिर असलेली वस्तू गतिमान अवस्थेत रूपांतरित होते, त्याला आपण बोलतो त्या पदार्थाची गतिज ऊर्जा किंवा गतिमान अवस्था. मग गतिमान अवस्थेमुळे गतिज ऊर्जा आपल्याला मिळते. मग गतिज ऊर्जेचं सूत्र आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच विचारतात. जसं कार्याचं सूत्र तुम्हाला माहिती होतं, कार्य W बरोबर बल गुणिले विस्थापन. बल हे F अक्षराने दाखवतात आणि विस्थापन हे S अक्षराने दाखवतात, बरोबर. मग गतिज ऊर्जेचं सूत्र पण आपल्याकडे समोर आहे की कायनेटिक एनर्जी. गतिज ऊर्जेला इंग्लिशमध्ये कायनेटिक एनर्जी बोलतात, त्यामुळे के डॉट ई डॉट याचा अर्थ कायनेटिक शब्दाचा के आणि एनर्जी शब्दाचा ई हे आपण गतिज ऊर्जेचं स्वरूप दाखवण्यासाठी, सूत्र दाखवण्यासाठी इनिशियल लेटरचा वापर करतो, बरोबर. सूत्र आहे 1/2 गुणिले वस्तुमान गुणिले वस्तूच्या वेगाचा वर्ग. म्हणजे एखाद्या बलाने एक वस्तू एस अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजेच त्या वस्तूने किंवा त्या वस्तूला मिळालेली गतिज ऊर्जा होय. त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय किंवा त्या वस्तूला मिळवलेली गतिज ऊर्जा होय. उदाहरणार्थ सांगतो की एखादा बॉलर, ठीक आहे, हातात चेंडू घेतो आणि एका ठराविक अंतरावरून त्या चेंडूला लांब पर्यंत फेकतो, बॅट्समनच्या दिशेने फेकतो, जो बॅटिंग करतोय त्या ठिकाणी. मग तो काय करतो, चेंडूला काय करतो, हातातून सोडून देतो, म्हणजे विस्थापित करतो. म्हणजे तो विस्थापित करताना त्या चेंडूवर काय लावतो, बल लावतो. आणि त्या बल लावलेल्यामुळे, त्या चेंडूवर बल प्रयुक्त केल्यामुळे तो जो चेंडू आहे तो जो क्रिकेटर म्हणजे बॅट्समन आहे त्याच्यापर्यंत पोहोचतो, बरोबर. मग त्या चेंडूवर जेव्हा बल लावतो तर तो चेंडू आहे त्या ठिकाणी राहतो का रे? तो तर विस्थापित होतो ना. नाही. म्हणजे बरोबर ना, एनर्जी लावतो म्हणजेच काय करतो आपण, कार्य करतो. आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरात असलेल्या पाण्याची बकेट उचला आणि घराच्या बाहेर नेऊन ठेवा, पाण्याने भरलेली बकेट, म्हणजे तुम्ही ऊर्जा खर्च करणार ना. ती वस्तू उचलण्यासाठी तुम्हाला बल लावायला लागणार, काही अंतर चालावं लागणार आणि मग तुम्ही त्याला बाहेर ठेवणार. म्हणजे ऊर्जा आणि कार्य हे नेहमी समान असतात. कार्य घडण्यासाठी ऊर्जेची गरज असते, म्हणून इथं लिहिलेलं आहे गतिज ऊर्जा बरोबर कार्य. आणि गतिज ऊर्जा कोणत्या अक्षराने दाखवतात, के डॉट ई डॉट. गतिज ऊर्जा लिहिण्याचा जो इनिशियल लेटर आहे तो काय आहे, के डॉट ई डॉट. आणि कार्य कशाने लिहितो आपण, डब्ल्यू अक्षराने. मग कार्याचं सूत्र कोणतं येतं, एफ गुणिले एस. एफ म्हणजे बल आणि एस म्हणजे विस्थापन. म्हणून तर इथं व्याख्या सांगितलीये की एखाद्या बलाने, म्हणजे एक चेंडू एका बलाने एस अंतरावर म्हणजे बॅट्समनच्या दिशेने आपण जेव्हा विस्थापित करण्यासाठी जे कार्य आपण करण्यासाठी केलेले कार्य म्हणजेच त्या वस्तूने मिळवलेली, म्हणजे त्या चेंडूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय. समजलंय का सर्वांना, का अवघड वाटतंय? नो सर, समजलं. ठीक आहे. समजलं. आता मग आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की कायनेटिक एनर्जीचं सूत्र पण एफ गुणिले एस आहे का? नाही. कायनेटिक एनर्जीचं सूत्र जे आहे ते सूत्र असं आहे, 1/2 गुणिले मास गुणिले
मास म्हणजे एम आणि व्हीचा स्क्वेअर, व्ही म्हणजे वस्तूचा वेग. कारण की जेव्हा तुम्ही चेंडू हातात घेता त्या चेंडूला काहीतरी वजन असतं म्हणजे वस्तुमान असतं आणि तो चेंडू वेगाने फेकायचा असतो. म्हणजे त्या वस्तूला एखादा वेग प्राप्त झाला, तो कशामुळे झाला? गतीज ऊर्जेमुळे प्राप्त झाला. म्हणून ह्याचं सूत्र आहे कायनॅटिक एनर्जी बरोबर 1/2 गुणिले मास गुणिले वेलॉसिटी स्क्वेअर. आता वेलॉसिटी म्हणजे वेग, म्हणून इथं लिहिलंय वेलॉसिटी. हे आपल्याला शब्द जो आहे तो इंग्लिशमध्ये 10वी नंतर येणार आहेत, त्यामुळे आपल्याला त्या शब्दांची ओळख तर पाहिजेत. त्यामुळे काही शब्द मी इंग्लिशमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे एम म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो मास आणि मराठीमध्ये त्याला बोललं जातं वस्तुमान. पण एम कुणाचं वस्तुमान आहे? त्या वस्तूचं वस्तुमान, वस्तूचं किंवा पदार्थाचं वस्तुमान आहे. व्ही कोणाचा आहे? तर व्ही म्हणजे वेग आहे, पण कोणाचा? त्या पदार्थाचा किंवा त्या वस्तूचा वेग आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही शिकलात की पहिला आपण शिकलो की यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक ऊर्जेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे काय? तर एखादा पदार्थ विराम अवस्थेतून गतिमान अवस्थेमध्ये जात असेल तर त्या पदार्थाला आपण गतिज ऊर्जा म्हणून संबोधित करतो. त्या पदार्थाची जी गतिमान अवस्था आहे त्या गतिमान अवस्थेला आपण गतिज ऊर्जा असं म्हणतो. पण गतिज ऊर्जेचं सूत्र काय आहे? तर गतिज ऊर्जा बरोबर 1/2 गुणिले वस्तुमान गुणिले वस्तूच्या वेगाचा वर्ग. एवढं माहिती पाहिजे तुम्हाला हे सूत्र. 1/2 गुणिले एम गुणिले व्ही चा वर्ग. वर्ग म्हणजे स्क्वेअर. समजलंय का इथपर्यंत? जाऊ पुढे. अवघड वाटतंय का खूप? येस सर. अवघड वाटतंय? बापरे. नो सर. ठीक सर आहे. अवघड सर. काय अवघड वाटलं? अवघड काय वाटलं? पुढे जायचं अगोदर काय अवघड वाटले का इथे तुम्ही डिस्कस करा. सर मला हे नाही समजलं तर मी पुन्हा सांगेल. काय अवघड वाटतंय का तुम्हाला की आतापर्यंत आपण ऊर्जेबद्दल शिकतोय, ऊर्जेची व्याख्या शिकलो, ऊर्जेचे प्रकार भरपूर आहेत, त्यातले फक्त आपण यांत्रिक ऊर्जेचा अभ्यास करतोय. आणि यांत्रिक ऊर्जेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. हा, पुन्हा असेल तर प्लीज हँड रेज करा, नसेल तर मग मी पुढे जातो. नो सर. नो ओके. सर. ठीक आहे. मग आता गतिज ऊर्जेचं समीकरण कसं मिळालं? की सर पहिला आपण पाहिलं की कार्याचं सूत्र मिळालं होतं आपल्याला. कार्य म्हणजे डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. मग आपल्याला प्रश्न विचारला जातो, गतिज ऊर्जेचे समीकरण स्पष्ट करा किंवा सिद्ध करून दाखवा. मग कसं करायचं? तर हे आपण सूत्र आपण सोप्या पद्धतीने पाहू. यासाठी आपला जो पहिला धडा आहे, काय होतं पहिल्या धड्याचं नाव? कोणाला गतीचे. आठवतंय? गतीचे गतीचे नियम. बरोबर. मग गतीच्या नियमामध्ये आपण न्यूटनचे गतिविषयक 3 सूत्र शिकलो आणि शेवटी न्यूटनचे 3 नियम पण शिकलो. या नियमांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायला लागणार आहे. आणि जर तुमचा तो अभ्यास झालेला नसेल तर कदाचित तुम्हाला अवघड वाटू शकतं. तर गतिज ऊर्जेचं समीकरण जे आपल्याला मिळालेलं आहे, गतिज ऊर्जा बरोबर इंग्लिशमध्ये कायनेटिक एनर्जी लिहितात म्हणून के डॉट ई डॉट बरोबर 1/2 म्हणजे 1/2 गुणिले मास गुणिले वेलॉसिटीचा स्क्वेअर. हे असं सूत्र मिळालेलं आहे. हे सूत्र कसं तयार झालं ते आपण पाहूया. तर सुरुवातीला गतिज ऊर्जेचं समीकरण म्हणजे डेरिवेशन आपण पाहतोय की सुरुवात काय करू, एखाद्या वस्तूला काय असतं? वस्तुमान आहे. म्हणजे एम वस्तुमान असलेली वस्तू स्थिर आहे. स्थिर आहे म्हणजे काय? विराम अवस्थेमध्ये होती. म्हणजे एखादा चेंडू जमिनीवर पडलेला होता म्हणजे त्याचा सुरुवातीचा वेग किती आहे? 0. सुरुवातीचा वेग आपण यू अक्षराने दाखवतो. म्हणजे त्या वस्तूचं म्हणजे जो चेंडू आहे त्याचं वस्तुमान किती आहे? एम. आपण सुरुवात सोप्या पद्धतीने करूया. माझ्याकडे एक चेंडू होता, तो जमिनीवर पडला होता म्हणजे तो कुठेच पळत नाहीये, धावत नाहीये, तो स्थिर आहे.
मग त्याची सुरुवातीची वेलॉसिटी म्हणजे सुरुवातीची गती काय होती? 0. सुरुवातीची गती कोणत्या अक्षराने दाखवतो आपण? यू, स्मॉल यू या अक्षराने दाखवतो. मग सुरुवातीची गती 0. मग तेव्हा तो जर तो चेंडू मी हातात उचलला, म्हणजे बल लावल्याशिवाय तर तुम्ही उचलू शकत नाही, बरोबर? मग बल लावल्यामुळे तो चेंडू मी उचलला, त्यात त्वरण म्हणजे ए आणि अंतिम वेग आला. अंतिम वेग आला म्हणजे काय? उचलल्यानंतर मी त्याला फेकून दिला, उचलला आणि वरच्या दिशेने फेकून दिला किंवा माझ्या मित्राच्या दिशेने फेकून दिला. सुरुवातीला जेव्हा तो चेंडू होता तेव्हा त्याचा वेग किती होता? 0 होता. पण जेव्हा मी त्याच्यावर बल लावल्यामुळे त्याच्यामध्ये काय निर्माण झालं? त्वरण निर्माण झालं. त्वरण म्हणजेच काय? त्याच्या वेगामध्ये बदल झाला. वेगामध्ये बदल झाला म्हणजे काय? सुरुवातीला त्याचा वेग किती होता? 0. आणि माझ्या मित्राकडच्या दिशेने तो चेंडू फेकला. त्याच्यापर्यंत पोचावा म्हणून त्याच्यावर मी काय लावलं? बल लावलं. बल लावल्यामुळे त्याची सुरुवातीचा जो वेग 0 होता ना, तो त्याचा फायनल वेग म्हणजे अंतिम वेग किती झाला? v झाला. पण या ठिकाणी त्या चेंडूवर तुम्ही काय लावलं? बल लावलं. बल लावल्यामुळे तो चेंडू आहे त्या ठिकाणी थांबलाय का रे? तो कुणाकडे गेला? मित्राच्या दिशेने गेला. म्हणजे विस्थापन झालं. म्हणजेच इथे तुम्ही काय केलं? कार्य केलं. त्या वस्तूवर म्हणजे त्या चेंडूवर बल लावलं आणि बल लावल्यामुळे तो चेंडू विस्थापित झाला. मग हे सगळं घडत असताना तुम्ही काय करत होता? कार्य तर करत होता. त्या कार्यामुळे त्या चेंडूची काय झाली? गती बदलली. जी 0 होती ती काय झाली आता? u इज इक्वल टू 0 होता. तो वेग कशामध्ये बदलला? v या वेगामध्ये रूपांतरित झाला. v या वेगामध्ये सुरुवातीचा वेग u होता, तो अंतिम वेग कसा झाला? v म्हणून लिहिण्यात आला. ठीक आहे. मग न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार म्हणजे न्यूटनचा जो दुसरा नियम आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय की जर वस्तूवर आपण बल लावतो म्हणजे काय करतो? त्याच्या वेगामध्ये काय करतो? बदल करतो. आणि वेगामध्ये बदल होतो त्यालाच आपण बोललं जातं त्वरण आणि इंग्लिशमध्ये त्याला बोललं जातं ऍक्सलरेशन. म्हणून तो फॉर्म्युला आहे एफ बरोबर मास म्हणजे m गुणिले ए म्हणजे त्वरण. हे न्यूटनचं दुसरं समीकरणाचं सूत्र आहे. एफ इज इक्वल टू मास गुणिले ऍक्सलरेशन. ह्याला समीकरण 1 म्हणूया. मग गतीविषयक दुसऱ्या नियमानुसार गतीचं जे दुसरं समीकरण आहे, न्यूटनचा दुसरा नियम काय आहे की संवेग विस्थापनाचा दर प्रयुक्त बलाशी कसा असतो? समानुपाती असतो. संवेग विस्थापनाचा दर हा प्रयुक्त केलेल्या बलाशी समानुपाती असतो. त्याच्यावरून आपण सूत्र लिहिलं एफ बरोबर मास गुणिले ऍक्सलरेशन. मास म्हणजे वस्तुमान, ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण. ह्याला समीकरण नंबर 1 बोलू. मग गतीचं जे समीकरण आहे, गतीचं दुसरं समीकरण आहे त्याच्यामध्ये येतं विस्थापन आणि विस्थापन हे आपण एस अक्षराने दाखवतो. मग एस बरोबर सुरुवातीचा वेग तो दाखवला होता यू ने, पण तो सुरुवातीचा वेग काही वेळ होता ना तुमचा हातात जोपर्यंत चेंडू होता त्यासाठी काहीतरी टाइम लागला असेल. मग यू गुणिले टी अधिक 1/2 ए गुणिले टी चा वर्ग. हे सूत्र तुम्हाला माहिती आहे का? हे सूत्र तुम्हाला माहित आहे का? हो. जे आपण इथे माझा कर्सर दिसतोय तुम्हाला? एक मिनिट. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस बरोबर यू गुणिले टी अधिक 1/2 ए टी वर्ग. हे सूत्र कोणापासून मिळालेलं आहे? गतीविषयक दुसरं समीकरण आहे ना, हे गतीचं समीकरणाचं सूत्र आहे. मग इथं सुरुवातीला वेग किती होता चेंडूचा? जोपर्यंत तो तुमच्या हातामध्ये होता तेव्हा 0 होता ना, बरोबर? आणि जेव्हा तुम्ही मित्राच्या दिशेने फेकला तेव्हा त्याचा वेग किती झाला? v झाला. पण सुरुवातीला वेग किती होता? 0. बरोबर ना? समजतंय का हे सूत्र? मग म्हणून तुम्ही इथं यूच्या ठिकाणी किंमत काय भरली? 0 भरली. मग यू ने जर टी ला गुणलं म्हणजे 0ला गुणलं, यूचा गुणाकार आपण टाइम सोबत केला, वेळेसोबत केला, तर उत्तर काय येणार? 0 येणार.
अधिक 1/2 AT वर्ग. म्हणजे जेव्हा विस्थापन होतं, विस्थापन नेहमी एस अक्षराने दाखवला जातो, छोट्या एस अक्षराने. मग एस बरोबर तुम्हाला सूत्र काय मिळालं? एस बरोबर 1/2 AT वर्ग. मग समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये आपल्याला दोन सूत्र मिळालेले आहेत. काय आहे समीकरण 1? एफ बरोबर मास गुणिले ऍक्सलरेशन. आणि समीकरण 2 बरोबर काय मिळालेलं आपल्याला? एस बरोबर 1/2 AT वर्ग. एकामध्ये एफ आहे, एकामध्ये एस आहे. आणि एफ आणि एस ही जी किंमत आहे ती कुणाची मिळते रे? एफ आणि एस हे कशामध्ये येतं? कार्याच्या सूत्रामध्ये येतात ना. डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. बरोबर. मग जिथे एफ आहे तिथे आपण काय लिहिणार? एम गुणिले ए. आणि जिथे एस आहे तिथे लिहिणार 1/2 गुणिले AT वर्ग. समजलंय का? येस सर समजलं. येस बरोबर. म्हणजे कार्याचं सूत्र होतं ना एफ गुणिले एस. मग जिथे एफ आहे तिथे एफ ची किंमत काय भरली? मास गुणिले ऍक्सलरेशन. जिथे छोटा एस आहे तिथे आपल्याला समीकरण 2 मध्ये एस ची किंमत काय मिळाली आहे? 1/2 AT वर्ग. बरोबर. मग याच्यामध्ये 1/2 गुणिले एम गुणिले AT वर्ग. बरोबर. ए किती वेळा आलाय? 2 वेळा आलाय. टी किती वेळा आलाय? 2 वेळा आलाय. म्हणून ए आणि टी ला एका कंसामध्ये लिहिलं आणि त्याच्या डोक्यावर किती लिहिले? 2 लिहिले. टीच्या डोक्यावर ऑलरेडी 2 होते. का? तर 2 वेळा होता, ते सूत्रामध्येच होता. पण ए गुणिले ए केलं तर त्याच्या सुद्धा डोक्यावर आपल्याला 2 लिहावे लागतील ना. मग त्यासाठी इक्वेशन 3 मध्ये कसं लिहिलं? डब्ल्यू बरोबर 1/2 गुणिले मास. ए 2 वेळा आलाय, टी पण 2 वेळा आलाय, म्हणून दोघांना एका कंसामध्ये टाकलं आणि त्याच्या डोक्यावर किती लिहिले? 2. इक्वेशन नंबर 3 समजलंय का? समीकरण 3 कसं आलं? येस सर. येस मग ठीक आहे, थँक्यू. मग आता पुढे जाऊया. मग गतीचा पहिल्या नियमाचं जे सूत्र होतं ना, गतिविषयक पहिल्या समीकरणानुसार पहिलं गतीचं समीकरण काय आहे? अंतिम वेग बरोबर सुरुवातीचा वेग अधिक त्वरण गुणिले वेळ. म्हणजे व्ही हा अंतिम वेग, यू हा सुरुवातीचा वेग, ए म्हणजे त्वरण आणि टी म्हणजे लागलेला वेळ. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या वस्तूचा अंतिम वेग शोधायचा असेल तेव्हा आपण गतीच्या पहिल्या नियमाचा वापर करतो. म्हणून व्ही बरोबर यू प्लस एटी. पण सुरुवातीला वेग किती होता? 0. आपल्याला शेवटचा वेग शोधायचा आहे. मग व्ही बरोबर 0 अधिक एटी. आता व्ही ची किंमत किती आली? 80. बरोबर. मग ह्याला इक्वेशन नंबर 4 देऊया. मग आता व्ही चा वर्ग जर केला आपण, व्ही चा वर्ग केला तर एटीचा सुद्धा वर्ग होणार. व्ही वर्ग लिहिलं तर आपल्याला उजव्या बाजूचा पण वर्ग करावा लागणार आणि डाव्या बाजूचा पण वर्ग करावा लागणार. मग व्ही वर्ग ही किंमत कुणाची आहे? तर एटी वर्गाची आहे. तर समीकरण 3 मध्ये बघा एटी वर्ग आलाय का? आलाय ना राईट साइडला. एटी वर्गाला आपण व्ही वर्ग म्हणून लिहू शकतो. बरोबर. एटी वर्गाच्या ठिकाणी आपण व्ही वर्ग म्हणून लिहू शकतो, कारण की समीकरण 4 मध्ये आपल्याला मिळाले व्ही वर्ग बरोबर एटी वर्ग. मग आता 3 आणि 4 हे जर समीकरण 3 आणि 4 ह्यांना एकत्र केलं तर आपल्याला कार्याचं सूत्र काय मिळालं? डब्ल्यू बरोबर 1/2 मास गुणिले वेलॉसिटी स्क्वेअर. वेलॉसिटी म्हणजे वस्तूच्या वेगाचा वर्ग आणि कार्य करण्याच्या क्षमतेलाच आपण काय म्हणतो? ऊर्जा असं म्हणतो. म्हणून कार्य कधी घडतं? जर ऊर्जा असेल तर. म्हणून त्या ठिकाणी डब्ल्यू हा शब्द काढून आपण काय शब्द टाकला? गतीज ऊर्जा. गतीज ऊर्जा इंग्लिश मध्ये लिहितात k.E. बरोबर 1/2 mv वर्ग. समजलंय का? हे समीकरण स्पष्ट करण्यासाठी, डेरिवेशन लिहिण्यासाठी, साध्य करण्यासाठी परीक्षेला हमखास विचारलं जातं 2 किंवा 3 मार्कासाठी. मग तुमचं हे सूत्र व्यवस्थित लक्षात राहिलं पाहिजे. समजलं असेल तर मग मी पुढे जातो. आणि कोणाला नसेल समजलं तर प्रश्न विचारा की सर बाबा मला इथून नाही समजलं, असे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. जायचं पुढे. येस सर.
मग आज आपण काय काय शिकलो? आज या टॉपिक मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? ऊर्जा कशाला म्हणायचं? कार्य करण्याची, एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची कार्य करण्याची क्षमता, याला आपण ऊर्जा असे म्हणतो. म्हणजे आता तुम्ही एक व्यक्ती आहात, तुम्हाला कार्य करायचंय, म्हणजे कार्य करण्याची क्षमता आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आजचं काम काय आहे, की घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या वेळ तुम्ही पसारा करून पडलेल्या आहेत, कुठेही पडलेल्या आहेत, त्या एका ठिकाणी व्यवस्थित मांडून ठेवा. मग त्यासाठी तुमच्या शरीरामध्ये काय पाहिजेत? ऊर्जा पाहिजेत. जर ऊर्जाच नसेल तर तुम्ही कार्य करू शकता का? नाही करू शकत. नाही. बरोबर ना? मग ऊर्जा म्हणजे काय? तर कार्य करण्याची क्षमतेला आपण ऊर्जा असे म्हणतो. मग आता या टॉपिकला आपल्याला शिकवताना असं का शिकवलंय, असं का सांगितलंय कार्य आणि ऊर्जा? कारण कार्य जे मोजलं जातं ते जूल मध्ये मोजलं जातं आणि ऊर्जा देखील मोजली जाते, ती देखील जूल मध्ये मोजली जाते. म्हणून ह्या धड्याचं नाव आहे कार्य आणि ऊर्जा. कारण की या दोघांचंही एकक, म्हणजे जसं आपली उंची मोजतात कशामध्ये? मीटर मध्ये. आपलं वजन कशामध्ये मोजतात? किलोग्राम मध्ये. तसंच की ऊर्जा आणि कार्य हे दोघही एकाच राशीमध्ये मोजले जातात. ते जे एकक आहे ना, SI पद्धतीतील जे एकक आहे ते आहे जूल, आणि CGS पद्धतीतील जे एकक आहे ते आहे अर्ग. ते इंग्लिश मध्ये लिहिलंय, मराठीमध्ये त्याला अननसाचा ग वर एक रफार, अर्ग. ठीक आहे. जूल, ज आणि य याला जोडायचंय आणि पहिला उकार, सॉरी दुसरा उकार द्यायचा आहे त्याला, जूल. SI पद्धतीमध्ये कार्याचं एकक काय आहे? जूलच आहे. आणि CGS पद्धतीमध्ये कार्याचं एकक देखील अर्गच आहे. तेच एकक ऊर्जा मोजण्यासाठी देखील वापरतात. ऊर्जा मोजण्याचं एकक देखील जूलच आहे आणि CGS पद्धतीतील एकक सुद्धा अर्गच आहे. ठीक आहे. पण वेगवेगळ्या ऊर्जा मोजण्यासाठी वेगवेगळे एकक आहे. पण सध्या तरी आपल्याला दोघांचं एकक सेमच आहे, कारण की आपण यांत्रिक ऊर्जा मोजतोय. मग यांत्रिक ऊर्जा, बरोबर, हे कशाचं रूप आहे? यांत्रिक ऊर्जेचे, म्हणजे आता जे आपण टॉपिक मध्ये शिकतोय तो ऊर्जेचा एकच प्रकार शिकणार आहोत, तो आहे यांत्रिक ऊर्जा. मग यांत्रिक ऊर्जेला इंग्लिश मध्ये बोललं जातं मेकॅनिकल एनर्जी. काय बोललं जातं इंग्लिशमध्ये? मेकॅनिकल एनर्जी. मग मेकॅनिकल एनर्जीचेच म्हणजेच यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पडतात. एक आहे गतिज ऊर्जा आणि दुसरी आहे स्थितीज ऊर्जा. पण आज आपण शिकलोय त्या ऊर्जेचं नाव आहे गतिज ऊर्जा. मग गतिज ऊर्जा कशी ओळखायची बरं? वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. बघा, गतिज ऊर्जा कशाला म्हणायचं? की वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणारी ऊर्जा, त्याला आपण गतिमान ऊर्जा असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे एखादा मुलगा धावतोय पळतोय जोरात, मग तो कोणत्या ऊर्जेमध्ये आहे? स्थितीज ऊर्जेमध्ये आहे का गतिज ऊर्जेमध्ये? गतिज ऊर्जा. आणि तो मुलगा जर बसलेला असेल तर स्थिर ऊर्जा. स्थितीज ऊर्जा, स्थिर नाही, स्थितीज ऊर्जा. ठीक आहे. समजतंय का? म्हणजे जर एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू गतिमान अवस्थेत असेल तर त्याला काय बोलतो आपण? गतिज ऊर्जा. आणि गतिज ऊर्जेचं मुख्य सूत्र आहे, जे आपल्याला परीक्षेला गणित सोडवण्यासाठी उपयोगी पडतं, ते आहे गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी K.E. बरोबर 1/2 मास म्हणजे वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग, वस्तूच्या वेगाचा वर्ग म्हणजे वेलॉसिटी स्क्वेअर, जो V ने दाखवला जातो, V वर्ग. याचा अर्थ वस्तूला मिळालेली गतिज ऊर्जा म्हणजेच वस्तूवर झालेले कार्य. म्हणजे एखादा चेंडू तुम्ही फेकून दिला एकदम जोरात मित्राच्या दिशेने, मग त्या चेंडूला काय मिळाली? गतिज ऊर्जा मिळाली. पण ती अशीच मिळाली का? तुम्ही काय केलं? त्या चेंडूला उचललं म्हणजे फोर्स लावला आणि त्याला फेकून दिलं म्हणजे त्याचं विस्थापन घडलं. मग फोर्स गुणिले विस्थापन होत असेल तर कार्य बोलतो ना. म्हणजे जेव्हा कार्य होतं तेव्हाच वस्तूला ऊर्जा मिळते. म्हणजे वस्तूला कधी गतिज ऊर्जा मिळते? जेव्हा त्या वस्तूवर आपण कार्य करतो तेव्हा. मग
आजचे एमसीक्यू आणि उत्तर तुमच्या समोर आहेत. बघा, हे सगळी उत्तरं आणि प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात की कार्याचं आणि ऊर्जेचं एसआय पद्धतीतील एकक कोणतं आहे. तर इथं पहिला ऑप्शन दिलाय ए न्यूटन म्हणजे एन, बी किलोग्राम आणि सी जूल. आता तिथं जूल म्हणून नाही दिलेले, सिम्बॉल म्हणून दिलेले आहेत. सिम्बॉल मध्ये जे म्हणून लिहितात आणि डी चा ऑप्शन आहे डब्ल्यू. तर याचं उत्तर काय आहे? सी जूल. जूल साठी आपण जे अक्षर वापरतो ते आहे कॅपिटल जे. दुसरा प्रश्न आहे, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला काय म्हणतात? ते सोपं आहे, आता शिकलो ना. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण उष्णता ऊर्जा म्हणतो का रे? गती ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणतो. व्हेरी गुड. आणि गतिज ऊर्जेचं सूत्र कोणतं आहे? 1/2 गुणिले एम गुणिले व्ही चा वर्ग. हे सगळे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ह्यांची उत्तरं पण मी तुम्हाला सांगितलेली आहेत. का? तर तुमचा अभ्यासाचा सराव व्हायला पाहिजे. सीजीएस पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणतं आहे? जे वर्कचं आहे तेच अर्ग, म्हणजे जे कार्याचे एकक आहे तेच सीजीएस पद्धतीमध्ये सुद्धा ऊर्जेचे एकक आहे, त्याला बोलतो आपण अर्ग. आणि जर वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर गतिज ऊर्जा किती होईल? ती पण दुप्पट होणार. तुमचं वजन वाढलं तर ऊर्जा पण दुप्पट होणार, आणि वजन कमी झालं तर ऊर्जा पण कमी होणार. ठीक आहे, समजलंय का इथपर्यंत? काही डाऊट्स आहेत का? नेक्स्ट, ह्याच्यावरचं जे उदाहरण म्हणजे 150 ग्रॅम वस्तुमानाचा एक दगड 2 मीटर प्रति सेकंद m/s म्हणजे प्रति सेकंद 2 मीटर प्रति सेकंद या वेगाने पडत असल्यास त्याची गतिज ऊर्जा किती हे आपल्याला शोधायचंय. म्हणजे एखादा दगड डोंगरावरून खाली पडला, त्या दगडाचं वजन किती आहे, वस्तुमान किती आहे? 250 ग्राम. ठीक आहे, आणि तो किती वेगाने खाली पडतोय? 2 मीटर प्रति सेकंद, म्हणजे एका सेकंदात 2 मीटर अंतर तो पूर्ण करतो. एवढ्या वेगाने जर तो खाली पडत असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती, असा आपल्याला प्रश्न विचारला. मग दगडाचं वस्तुमान कशाने दाखवलंय? एम. एम या अक्षराने आपण वस्तुमान लिहितो. एम बरोबर किती होतं? 250 ग्रॅम. पण जेव्हा कधी आपण गणित सोडवतो ना, तेव्हा सगळी एकक कशामध्ये असली पाहिजेत? एसआय एककामध्ये असली पाहिजेत, एसआय युनिट मध्ये असलं पाहिजे, एसआय पद्धतीमध्ये असली पाहिजेत. मग 250 ग्रामला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? किलोग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. किलोग्राम मध्ये कन्वर्ट करताना छोट्या एककाचं हे लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा स्कॉलरशिपची परीक्षा असते त्याच्यामध्ये प्रश्न विचारतात की जेव्हा छोटं एकक मोठ्या एककामध्ये रूपांतरित करायचं असतं तेव्हा तुम्ही गुणाकार करता का भागाकार करता? तर तुमचं उत्तर पाहिजे की तुम्ही भागाकार करता. म्हणजे वस्तुमान म्हणजे ग्रामचं कन्व्हर्जन तुम्हाला किलोग्राम मध्ये करायचं असेल तर त्याला 1000 ने भागावं लागेल, कारण 1000 ग्राम म्हणजेच 1 किलोग्राम. म्हणून इथे 1000 ने भागलं तर दशांश चिन्हात जर आपण रूपांतरण केलं तर 250च्या छेदात जेव्हा 1000 लिहितो आणि मग दशांश चिन्हात रूपांतरित केलं तर 1 0 सोडला 1 स्थान, 5 सोडला दुसरं स्थान, 2 सोडला तिसरं स्थान, 3 स्थानं सोडून आपण दशांश चिन्ह लिहितो. म्हणजे 0.250 आणि 5च्या नंतरच्या शून्याची किंमत काहीच नसते, म्हणून आपण लिहिलं 0.25 किलोग्राम. समजलंय का? 0.25 किलोग्राम. कळलंय का? येस सर. Yes, sir. हा. मग वेलॉसिटी बरोबर आपल्याला वेग किती दिलाय, तो किती वेगाने खाली पडतोय? 2 मीटर प्रति सेकंड. बरोबर. मग व्ही आपल्याला 2 मीटर दिलेला आहे. मग आपण जिथे 1/2 आहे तिथं 1/2च लिहिलं. मास किती लिहिलेलं आहे तुम्ही? 0.25. बरोबर. उकलच्या ठिकाणी बघा, उकलची लाईन वाचतोय मी. कायनेटिक एनर्जी बरोबर वरती आहे सूत्र, उकलच्या वरती सूत्र दिलेलं आहे. त्या सूत्रामध्ये एम ची किंमत भरली, ती किती होती? 0.25
0.25 इंटू वेलॉसिटी किती होती 2, त्याचा स्क्वेअर, 2चा जर स्क्वेअर केला तर उत्तर किती येतं 4. किती येतं उत्तर 4. 4. बरोबर. आणि 4ला जर 2ने भागलं, 4ला 2ने जर भागलं तर उत्तर किती येईल? बे 1 के बे, बे 2 4, म्हणजे भागाकार कितीचा लागेल 2चा. आणि 2 गुणिले 25 केलं तर उत्तर किती येईल? 2 गुणिले 25 केलं तर 25 दुने किती होतात? पाडेपाठ नाही त्याचा अर्थ तुमचा. 50. 25चा पाठ 50. बरोबर. मग 50 बरोबर, 50 हे उत्तर बरोबर आहे. पण दशांश चिन्ह किती घरानंतर आहे 25 मध्ये? 2 घरानंतर ना. मग 50 मध्ये पण 0 आणि 5 अशी 2 घरं सोडली आणि मग दशांश चिन्ह लिहिलं आणि त्याच्या पुढे लिहिला 0. म्हणजे इथली गतिज ऊर्जा किती आहे? कायनेटिक एनर्जी किती आली? 0.5 जूल. समजलंय का? येस सर. येस सर. ठीक आहे. ते तुम्हाला मी तोंडी सांगितलंय, पण हे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. ही उदाहरणं तुम्हाला हँड रिटन करता आली पाहिजे. इथपर्यंत समजलंय? काही डाऊट आहे का तुम्हाला? समजलं. काही डाऊट असेल तर समजलं विचारू सर. शकता. ठीक आहे. मग आज आपण काय शिकलो? कोण सांगेल मला पटकन थोडक्यामध्ये की आज सर आपण हे शिकलो? काय काय शिकलो? कोणी एकाने. चुकलं तरी हरकत नाही, मी दुरुस्त करून देईन, पण तुम्ही बोला. मी कुणाला ओरडत नाहीये, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अवघड आहे का खूप? कोण सांगणार? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी शिकलो. काय आहे कायनेटिक एनर्जीचं सूत्र? कायनेटिक एनर्जीचं सूत्र काय आहे? कोण सांगेल? कायनेटिक एनर्जीला मराठीमध्ये काय बोलतात? हॅलो, सगळे काय लेफ्ट झाले की काय? हॅलो. गतीज ऊर्जेचे सूत्र. ओके, गतीज ऊर्जेचं सूत्र. व्हेरी गुड. येस नरेंद्र. कोण? आपलं नाव काय? हा, ठीक आहे. मग आज आपण जे शिकलो ते ऊर्जा म्हणजे कार्य आणि ऊर्जा यातला कार्य हा जो घटक आहे तो आपण पहिल्या 2 लेक्चर मध्ये पाहिला. आज आपण शिकलो तो ऊर्जा हा घटक पाहिला. तर ऊर्जेचे प्रामुख्याने 6 प्रकार पडतात. त्यातला आपण पहिला प्रकार पाहिला तो होता यांत्रिक ऊर्जा. आणि यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे गतिज ऊर्जा, दुसरा प्रकार म्हणजे स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे काय? एखादा पदार्थ गतिमान अवस्थेमध्ये रूपांतरित होतो, तर त्या पदार्थाला आपण काय बोलतो? गतिमान अवस्थेमध्ये असल्यामुळे गतिज ऊर्जा असे म्हणतो. त्या पदार्थाची गतिज ऊर्जा असे म्हणतात. त्याच्यानंतर गतिज ऊर्जेचं आपण सूत्र शिकलो ते होतं कायनेटिक एनर्जी म्हणजे K.E. बरोबर 1/2 वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग. वस्तुमान कोणत्या अक्षराने दाखवतात? छोट्या एम ने दाखवतात, म्हणजे स्मॉल लेटर एम. आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी, त्याचा वर्ग. गतिज ऊर्जा मोजण्याचे एकक पण आपण शिकलो. SI पद्धतीमध्ये ऊर्जा मोजतात, ते ऊर्जेचं एकक आहे जूल. आणि CGS पद्धतीमध्ये जे ऊर्जा मोजतात त्याचं एकक जे आहे ते अर्ग. आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि गतिज ऊर्जेचं सूत्र कसं तयार होतं हे सिद्ध करा असं आपल्याला सांगितलं जाईल. तर तुम्हाला ते देखील सांगता आलं पाहिजेत. याची PPT तुम्हाला मी पाठवली आहे, म्हणजे मॅडमला मी पाठवलेली आहे.
मॅडम तुम्हाला ग्रुपवर पाठवतील. म्हणजे जे आज आपण शिकलोय ना त्याचे असलेले प्रश्न, ते कसं सोडवलं जातं, गतिज ऊर्जा कशाला म्हणायचं, सूत्र कसं तयार होतं, हे सगळं मी तुम्हाला म्हणजे मॅडम तुम्हाला पाठवतील. ठीक आहे. अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की शेअर करू शकता. अदरवाईज आपण इथे थांबूया. ओके तुमचे काय प्रश्न असतील ओके सर. असतील तर विचारू शकता. ओके सर. ठीक आहे. कोणालाच प्रश्न नाहीयेत? नाही सर. ठीक बाय आहे. थँक्यू. बाय सर. बाय बाय. सर. गुड नाईट. बाय बाय.